नमस्कार, मी प्रज्ञा पोवे. शारंगधर सुखसारक वटी प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. होरपळणारा मराठवाडा, घडाभर पाण्यासाठी बायकांना करावी लागणारी पायपीट, भेगाळलेली जमीन आणि आभाळाकडे लागलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा हे चित्र नवीन नाहीये. पण गेल्या आठवड्याभरात मराठवाड्यात पावसानं जे तांडव मांडलं ते शब्दात मांडणं कठीण आहे. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी तेवढे ठेवले. या ओळी आज मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था सांगायला पुरेशा आहेत. पण कधी काळी ज्या मराठवाड्यात उंट फिरतील असं बोललं जात होतं, त्या मराठवाड्याच्या शेत शिवारात आपण बोटी फिरताना पाहिल्या. ज्याची ओळख टँकरवाडा अशी आहे, जिथे ट्रेननं पाणी पोहोचवावं लागलं, त्या मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. पण ही भीषण विदारक परिस्थिती नेमकी का उद्भवली याचं विश्लेषण होणंही तितकंच गरजेचं आहे. आणि त्यासाठीच ज्येष्ठ आणि विख्यात पर्यावरण तज्ज्ञ, लेखक, अभ्यासक अतुल देऊळगावकर सर आज कट्ट्यावर आलेत. निसर्गातल्या प्रत्येक बदलाकडे आणि त्याच्या परिणामांकडे ते बारकाईनं पाहतात, अभ्यासतात आणि त्याबद्दल लिहितात सुद्धा. गेल्या 2 दशकांहून अधिक काळ त्यांनी हे व्रत आचरलेलं आहे. हवामान बदल, शेती, पर्यावरणाचं संरक्षण या विषयावर त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठं गाजवलेली आहेत. पर्यावरणीय बदलांच्या अभ्यासासाठी त्यांची पुस्तकं म्हणजे अक्षरशः गाईड आहेत. मराठवाड्यावर सध्या ओढवलेली परिस्थिती, राज्यभर बदललेला पावसाचा पॅटर्न, देशामध्ये आलेल्या आपत्ती आणि या सगळ्या संदर्भात भविष्यकालीन उपाययोजना याबद्दल आपण देऊळगावकर सरांशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. अतुलजी, जेव्हा आज मराठवाड्यामधली चित्र आम्ही सगळी बघतोय, मला आठवतं की 2010मध्ये माझा महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र 2020 अशा नावाचा कार्यक्रम आपण केला होता. आणि त्यामध्ये बोलताना तू असं म्हणाला होतास की आणखीन तो काळ लांब नाही आहे की जेव्हा मराठवाड्याचा वाळवंट झालेला दिसेल आणि त्या जिथं उंट फिरलेले आपल्याला पाहायला मिळतील फिरताना. आज असं चित्र जे आज दिसतंय, म्हणजे असा पाऊस आणि जे काही आज मराठवाड्यामध्ये तिथल्या लोकांना भोगावं लागते जे दिसतंय, असं आहे की मराठवाड्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जे काही अनुभवायला मिळते ते भीषण भयंकर आणि कल्पनेच्या पलीकडचं आहे. फक्त मराठवाड्यापुरताच जी पुराची स्थिती आहे आणि पावसानं हाहाकार केला आहे तो मराठवाड्यापुरता नाही आहे. हीच परिस्थिती देशाच्या अनेक भागांमध्ये, खास करून उत्तरेकडं ज्या पद्धतीचा पाऊस राजस्थानमध्ये झाला, ज्या पद्धतीची भूस्खलनं आणि तुफान पाऊस उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये होतो आहे, जागतिक हवामान बदलाचे परिणाम आपल्याला भोगायला लागतील असं म्हणून जे अनेक पर्यावरणातली लोक घसा अगदी कोरडा होईपर्यंत ओरडून सांगत होते, त्याच्याकडे जे दुर्लक्ष झालं त्याचे परिणाम हे या पद्धतीनं आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला आत्ता येत आहेत. पण ह्या म्हणजे उत्तरेकडच्या आणि बाकी देशातल्या स्थितीकडे जाण्याआधी मराठवाड्यामध्ये जिथं पाण्याचं, पावसाचं एवढं दुर्भिक्ष आहे, तिथं हाहाकार माजवणारा असा पाऊस यावर्षी का झाला, त्याची 1, 2, 3 अशी काय कारणं आपल्याला सांगता येतील. हे ह्या वर्षीपुरतंच राहील का ह्या पुढच्या काही वर्षांमध्ये वेळोवेळी हे संकट मराठवाड्यावर येईल, हा त्याचा पुढचा भाग असेल. पण आधी मुळामध्ये हे झालंच का, असा पाऊस, अशी स्थिती ही मराठवाड्यावर यावर्षी का ओढवली? या वर्षीचं आपल्याला कारण समजून घ्यायचं तर 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक तर आत्ताचा जो पाऊस पडतोय तो बंगालच्या खाडीमध्ये जे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्याच्यानंतर जो पाऊस आला तो. पण त्याआधी आपण ढगाच्या निर्मितीचा विचार करायला पाहिजे. साधारणपणे साधारण पाऊस जो असतो, नॉर्मल पाऊस, तर तो 1 ते 2 किलोमीटर उंचीपर्यंतच्या ढगांमुळे पडत असतो. त्याच्यापेक्षा जास्त काही 1 ते 2 किलोमीटरपर्यंत ढग असतात. उंची ढग त्यांची 1 ते 2 किलोमीटरपर्यंतची असते. क्वचित प्रसंगी ढगाचा मनोरा डोंगर तयार होऊन 12-14 किलोमीटरपर्यंत क्युमुलोनिंबस क्लाउड तयार होतो. आता त्याची संख्या वाढायला लागलेली आहे. म्हणजे ढगाची उंची 12 किलोमीटर पर्यंत उंची असते ढगाची. हो. आता मी एक इथं फोटो आहे, लातूरवरचा ढग आहे, हा मे महिन्यातला आहे. मे महिन्यामध्ये लातूर ह्याच्यामध्ये 500 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. आणि असा ढग आहे
याला राक्षसी ढग म्हणता येईल. हां, आणि आत्ता नुकताच मी कलकत्त्याहून येताना बघत होतो, 14 किलोमीटर उंचीपर्यंत विमान जिथपर्यंत आहे तिथपर्यंत ढग दिसत होते. याची संख्या का वाढते लक्षात घ्या. परत तापमान वाढ ही सुटी घटना नाही. 0.1 डिग्रीजनी जरी तापमान वाढलं तर त्या हवेमध्ये आर्द्रता ठेवून घेण्याची क्षमता वाढते. आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला उकाडा असह्य, मुंबईमध्ये आर्द्रता असते पण आमच्याकडे तशी नव्हती, ती आता यायला लागलेली 40% 50% आर्द्रता. यामुळे ढगाचं फॉर्मेशनच पूर्णपणे बदललेलं आहे आणि म्हणून पाऊस पडतो तो अतिशय कमी काळात कमी जागेवर तुफान पाऊस पडतो. तर एकीकडे हे बंगालच्या खाडीतनं वारं आलं, अरबी समुद्राला तर असं म्हणतात की सायक्लोजेनेसिस म्हणजे चक्रीवादळं येण्याची वारंवारता तिकडं वाढत चाललेली आहे, बंगालच्या खाडीतही वाढत चाललेली आहे. आणि चक्रीवादळाची कॅटेगरीसुद्धा म्हणजे 5 कॅटेगरीचं चक्रीवादळ म्हणजे तासाला 250 किलोमीटरपेक्षा वेगाचं वादळ, याची संख्या तिकडं वाढते आहे. हे दोन्ही वारे एकत्र आले आणि त्याच वेळेला वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतात, म्हणजे उत्तर ध्रुवाकडनं तिकडचं पाणी वितळत असल्यामुळे तिकडचे गरम प्रवाह आले, म्हणून आत्ता जो उत्तर भारतात आपण ऱ्हास बघतोय तो त्याच्यामुळे. म्हणजे अनेक ठिकाणचे वारे एकत्र आल्यानंतर काय होईल ती दाणादाण आता या ढगांनी आणि या पावसाने उडवलेली आहे. म्हणजे एकीकडनं पश्चिमेकडनं पण येतोय, पूर्वेकडनं पण येतोय. आणि आता याच्या खरं तर मी वैज्ञानिकाला मला विचारायचं आहे की पूर्वी सह्याद्री ओलांडून ढग येत नसत, आता ते येत आहेत का ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. कारण हिमालय ओलांडून सुद्धा ढग येतात असं काही जणांचं निरीक्षण आहे. या पातळीवर जर सगळं चाललं असेल आणि त्याच्याबद्दल आता वैज्ञानिक इतकं एक अर्थ कमिशन म्हणून जगातल्या खूप नामवंत संस्था आणि वैज्ञानिक यांनी मिळून असं विचार करत आहेत की पृथ्वीवरच्या ज्या सिस्टीम्स आहेत महत्त्वाच्या, म्हणजे बायोडायव्हर्सिटी आहे, आईस सिस्टीम आहे, वॉटर आहे आणि वायूंचं, ह्या सगळ्या सिस्टीम्स कशा आहेत आणि त्या सावरता येतील का. तर त्याचा निष्कर्ष असा आहे की कडेलोटाच्या टप्प्याकडं या सगळ्या चाललेल्या आहेत. म्हणजे आपण जैवविविधता नष्ट केली त्यांनी काय होतं, एक झाड नष्ट केलं तर काय होतं. खरं तर याचं उत्तर 2 भारतीय शास्त्रज्ञ ज्यांना निसर्गाचं अर्थशास्त्र मांडणारे लोक म्हणून जगात त्यांना पर्यावरणाचा नोबेल मिळाला आहे. एक डॉक्टर पवन सुखदेव आहेत आणि डॉक्टर पार्थ दासगुप्ता. पवन सुखदेव स्वीडनमध्ये राहतात, पार्थ दासगुप्ता केम्ब्रिजमध्ये. आणि हे दोघंही म्हणतात की आम्ही हवामान परिषदेला जात नाही. जिथं निसर्गाचा विचारच केला जात नाही तिथं जाऊन उपयोग काय. तर एक झाड हे तुम्हाला थंडावा देतं, कार्बन शोषून घेतं, पण त्याशिवाय पाणी आतमध्ये खेचून ठेवतं. तर डिझास्टर मॅनेजमेंटला महत्त्वाचा भाग आहे. आपल्याकडे जंगल काय पद्धतीने नष्ट होतंय बघा. या सगळ्यामुळे तुमची एक साधी गोष्ट सांगतो, आपत्ती म्हणजे काय नाही, पण मला माझं एकच वाक्य राजीव की नॉर्मल परिस्थितीमध्ये तुमचं जे व्यवस्थापन आणि प्रशासन आहे ना त्याला एक गुणांक एक समजा टाकला तर आपत्तीच्या काळात तुमचं प्रशासन किती कार्यक्षम आहे का भुक्कड आहे हे त्यावेळेला ठरतं आणि आपत्तीची तीव्रता परिणाम वाढतो त्याच्यामुळे. नाही, मला आपत्तीच्या आपण कशा पद्धतीने हाताळतो त्याच्याकडे जायचं आहे. पण त्याआधी आत्ता जो ढग आपण बघितला ज्याची उंची साधारण 12 किलोमीटर एवढ्या मनोरा होता तो, तर असे ढग मराठवाड्यामध्ये म्हणजे का येत आहेत, म्हणजे आत्तापर्यंत येत नव्हते, आता असं काय झालं आहे की ते मराठवाड्यामध्ये यायला लागलेत. नाही, आत्तापर्यंत येत नव्हते अशा तर भाग नाही आहे, क्वचित येत असतील. म्हणजे उदाहरणार्थ खरं तर आमच्याकडची आपत्ती जी सुरू झाल्या नाही एक म्हणजे पहिल्यांदा गारपिटी वाढल्या, 2010पासून 11पासून गारपिटी वाढल्या. वीज बळी आमच्याकडे सगळ्यात जास्त आहेत, म्हणजे विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यामध्ये वीज बळींची संख्या खूप जास्त आहे. आणि त्यानंतर अतिवृष्टी आणि ढगफुटी. यावर्षी आत्ता सप्टेंबर महिन्यामध्ये 483 मंडळांमध्ये 3 वेळेला अतिवृष्टी झालेली आहे. पण याची कारणं काय आहेत? ढगाची निर्मिती हेच कारण आहे. पण ते आत्तापर्यंत का होत नव्हते आणि आत्ता का होते, म्हणजे मराठवाड्यामध्ये यावर्षी असं काय किंवा गेल्या काही वर्षांमध्ये आता ही कारणं आहेत की अतिवृष्टी होती आहे, गारपीट होती आहे, विजा पडत आहेत, हे गेल्या काही वर्षांमध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचं कारण काय आहे? केवळ मराठवाड्यातच होत नाही आहे असं. म्हणजे आता जे सांगितलं आपण राजस्थानमध्ये होते जिथं या पद्धतीचा पाऊस पडत नव्हता. म्हणजे एक तर
2012 साली हैदराबादच्या इक्रिसॅटनी पण जो अंदाज व्यक्त केला होता की इथून पुढच्या काळात हवामान बदल कसा होईल, तेव्हा म्हणजे ला निनाच्या काळामध्ये, एल निनो आणि ला निनाच्या काळामध्ये महाराष्ट्र आणि खालचा कर्नाटकाचा, आम्ही जुन्या हैदराबाद स्टेटमधले आहोत, तर तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र हा आमच्याकडे पाऊस प्रमाण वाढणार आहे आणि पावसाचं प्रमाण वाढणार आहे एवढंच फक्त त्याच्यामध्ये व्यापक प्रमाणावर सांगितलं गेलं होतं. पण आत्ता ही जी काही ढगाची निर्मिती होती आहे त्याचा क्लाउड डायनॅमिक्सचा अभ्यास खरं खूप वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे आणि ते जास्त अचूकपणे सांगू शकतील की इथं कुठं कुठं काय काय होतं आहे. पण हे सार्वत्रिकरित्या दिसतंय ना, म्हणजे पूर्ण मराठवाडा, बरं सोलापूरवर तसंच झालेलं आहे, इकडं अहिल्यानगरवर झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला असं म्हणता येत नाही की हे फक्त इथं आहे. म्हणजे हिमाचलमध्ये, उत्तराखंडमध्येही असं झालंय ना, म्हणजे कलकत्त्यामध्ये झालं आत्ता काल. हो ना. तर हे जे आपल्याकडे अचानक प्रमाण वाढलंय की एकाच भूभागावर म्हणजे ढग फुटून प्रचंड पाऊस होणं, ह्याचं जे प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर ह्याचं काही कारणं सापडलेली आहेत का की कशामुळं हे होतंय? ह्याचं म्हणजे व्यापक प्रमाणावर एकच कारण की समुद्र खूप तापत आहे, वाफ मोठ्या प्रमाणात होत आहेत, त्यातून ढगाचं फॉर्मेशन वाढलेलं आहे आणि 2-3 ठिकाणचे जर एकत्र आले, म्हणजे गेल्या शुक्रवारी लातूरमध्ये अशा विजा चमकत होत्या की घराच्या खिडक्या हादरत होत्या आणि 3 तास सलग अशा पद्धतीने लोक घाबरून गेले होते आणि काय करायचं कळत नव्हतं. पण याचा अर्थ परत ढग एकमेकांवरून आदळत आहेत, अनेक काळ आदळत आहेत, हे पूर्वी या पद्धतीने बघायला मिळत नव्हतं आणि याबद्दल खूप ठाम अचूकपणे काही सांगता आलं नाही, तरी या दिशेनं आपण कोणत्या जाणार आहोत याचा अंदाज आपल्याला अनेक वैज्ञानिक करताना दिसत आहेत आणि त्याचा अभ्यासही आता अनेक जणं करत आहेत. जसं मी आता सांगितलं की पुण्यामध्ये IIT-मध्ये होतो आहे, बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमध्ये होतो आहे, IITsमध्ये होतो आहे. यांना आपण नक्कीच विचारून त्यांचा धोरणासाठी उपयोग करून घेतला. पण हे यापुढच्या काळामध्ये परिस्थिती अशीच असण्याची शक्यता आहे, असंच होत राहणार? मराठवाड्यात झालं, विदर्भातही होईल, पश्चिम महाराष्ट्रातही होईल, राजस्थानातही होईल, भारतभर असंच होत राहील? नाही, अगदी असंच होईल. हा ला निनाचा काळ आहे. एल निनोच्या काळामध्ये उलटं आवर्षण पण होऊ शकतो दीर्घकाळ. ऑस्ट्रेलियामध्ये 9 वर्ष सलग दुष्काळ होता, कॅलिफोर्नियामध्ये सलग काही काळ दुष्काळ होता आणि आता आपण बघतोय की 0 वॉटर डे पार जोहान्सबर्गपासनं सगळीकडे शून्य, पाणीच नाही. म्हणजे ती लातूरची 2016ला अवस्था होती, त्या पद्धतीनं देशात आणि जगात अनेक ठिकाणी होतं आहे. आपल्याला एवढंच सांगता येईल की या पुढच्या काळामध्ये तुम्ही हवामानाला अजिबात गृहीत धरू शकणार नाही. कधी अतिवृष्टी होईल, कधी पूर्णपणे पाण्यात आणि कधी अजिबात पाणी नाही, या पद्धतीने होऊ शकतं. पण या सगळ्याला ना सामोरं जाण्यासाठी क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर, क्लायमेट रेझिलियंट सिटीज असं काही डिझाईन असलं पाहिजे. तसा विचार केला तर याला कोण कसं सामोरं जातं हे आपल्याला बघता येतं ना. जगात अनेक जण कारण याला तर आपण रोखू शकत नाही हवामानाला, पण त्याचे परिणाम कमी करण्यासाठी आपण नक्की खूप प्रयत्न करू शकतो. त्याचा आपण विचार करायला पाहिजे. अहो, आमचा मराठवाडा ना 64,500 स्क्वेअर किलोमीटरचा आहे, म्हणजे ह्याचा आकार श्रीलंके एवढा आहे. लोकसंख्या म्हणलं तर नेदरलँडची 1.6 कोटी आहे, ऑस्ट्रेलियाची 3 कोटी आहे, आमची साधारणपणे 2.25 कोटी आहे. काय पद्धतीने आपण या सगळ्या लँडमासला, लोकांना काय करू शकतो, तर करता खूप येऊ शकतं आणि या पद्धतीने उपाययोजना पण आहेत. पण याच्याकडे कोणाचं लक्ष आहे, हे प्रश्न कोणी उपस्थित करतं का? ही जागरूक लोकशाहीचं हे लक्षण नाही, तुम्हाला बोलावं लागेल. युरोपमध्ये काही ठिकाणी बोललं जातं, त्यामुळे जर्मनी असेल, ती ग्रीन पार्टी सत्तेत येत नाही, पण ग्रीन पार्टीला 10% जरी मतं मिळाले तर अरेच्या हे सत्तेत येऊ नयेत म्हणून मग बाकीचे लोक कामं करायला लागतात. म्हणून तिकडं ग्रीन सिटीज तिकडंच का दिसतात जास्त. गलिच्छ शहरांमध्ये भारताची आपले अनेक शहरं आहेत, 15, 20, 30. हरित शहरामध्ये एकही नाही. याच्याबद्दल कोणाला काही वाटतही नाही. आपले सगळे मंडळी, अधिकारी, नेते जाऊन येतात तिकडं हरित शहरांना, त्यातलं काहीच आपल्याकडे का नाही, हा प्रश्न आपण पत्रकारांनी, विद्यार्थ्यांनी विचारला नाही तर आपल्याला उत्तरं मिळणार नाहीत. सर, आता आपण जे बोलतो आहे त्याच्यावरून एक असा प्रश्न पडतो की जे लहानपणापासून आपण शाळेच्या पुस्तकात शिकलो होतो, पर्जन्य छायेचा प्रदेश,
तर तो आता येत्या कालावधीमध्ये जर ढगांची निर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात होते आहे, बरं त्यांची उंचीही इतकी जास्त आहे आणि आपण म्हणतोच आहे की समुद्राचं तापमान वाढतं आहे, तर हा पर्जन्य छायेचा प्रदेश ही कन्सेप्टच राहणार नाही का? कारण त्या तापमान वाढतच राहणार आहे आणि अशा पद्धतीने पाऊस आता यावेळेचं हे वैशिष्ट्य होतं की माण खटाव जे आपण शिकलो होतो की इथे कमी पाऊस पडतो, तिथून पावसाच्या बातम्या आल्या. जिथे जिथे कमी पाऊस पडतो असं आपण ट्रेडिशनली बघतो तिथे बरोबर खूप जास्त पाऊस झाला आणि मग तिथे तो पाऊस सहन करण्याची काही व्यवस्थाच नव्हती. म्हणजे तितक्या पावसाची सवयही नव्हती, त्या जागेला त्या भागालाही ती व्यवस्था नव्हती तेवढ्या पावसाची आणि म्हणून ती ट्रॅजेडी जास्त मोठी दिसली. नाही, असं ठाम विधान करता येणार नाही असं मला वाटतं. खरं तर याबाबतीत आपण वैज्ञानिकांशी बोललं पाहिजे, विशेषतः क्लाउड फिजिक्स, क्लाउड डायनॅमिक्स याचा अभ्यास करणाऱ्या. कारण पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो त्याच्यापेक्षा उंचीचे ढग आले तर ते क्वचित, सारखे तर काही येणार नाहीत ते. त्यामुळे इतर वेळेला त्याची प्रकृती आहे तशीच राहील, पण काही वेळेला या पद्धतीने अतिरेकी पाऊस पडू शकतो. आत्ता तुम्ही जे म्हणालात त्याप्रमाणे आमच्या लातूर जिल्ह्यात भादा, औसात हा दुष्काळी तालुका, त्यातलं भादा गाव त्याच्यापेक्षा दुष्काळी, म्हणजे 200-300 मिलीमीटर पाऊस पडला. 3 दिवस झाले तिथलं पाणी अजून एक गुडघ्याभर पाणी हटत नाही आहे. आता या पद्धतीचं जे पाऊस क्वचित पूर्वी यायचा ना, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस आमच्याकडे, विशाखापट्टणमला चक्रीवादळ आलं की आम्ही खुश व्हायचो की चला आपल्याकडं वर्षभर साठेल एवढा पाऊस पडेल आता. पण आताचा जो पडतोय इथून पुढेही तो पडणार आहे, हे जे सगळं चक्र वाढलेलं आहे ना, हे अनाकलनीय आहे. आणि त्यातला पुढचा भाग जो आहे की आमच्याकडं माती पाणी ठेवून घेऊ शकणारे नाही, ते माती सोडून देते. बरं, आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांना कधी दार काढायची वेळ यायची नाही, त्यामुळे 2 ठिकाणचे दार काढताच आले नाहीत, 1 ठिकाणचं दार गंजूनच गेलं, त्यामुळे 5-5 किलोमीटर पाणी साचलं. आपण कधीतरी या अधिकाऱ्यांना दंड करायचा काही विचार करणार का नाही की हा किती मोठा गुन्हा आहे? अकाउंटेबिलिटी आपल्या अधिकाऱ्यांची नेमकी काय आहे? याच्यावर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन का होऊ नये? म्हणजे भुजला भूकंप झाला, तिथून 390 किलोमीटर अंतरावरच्या अहमदाबादमध्ये जवळजवळ 70 इमारती कोसळल्या होत्या. तर अहमदाबादच्या हायकोर्ट जजनी सुमोटो केस घेतली आणि तिथल्या बिल्डरवर केस दाखल केली होती की तुमच्या वाईट बांधकामामुळं हे सगळं पडलेलं आहे. तर तसं एवढं मोठं जे नुकसान झालं या अधिकाऱ्यांमुळे झालं असं कधीतरी केलं ना, तर त्या अधिकाऱ्यांना काहीतरी धाक उरेल हो. नाही तर ह्या नियमांचा अर्थ काय? कुठलेच अधिकारी, सचिव हे जर जबाबदार नसतील तर मग प्रशासनाला अर्थ काय, असा प्रश्न आपण यावेळेला उपस्थित केला पाहिजे. त्याच्याबद्दल ना एक गोष्ट, आत्ता परवा मी एक रिपोर्ट बघितला. आत्ता आपल्या सगळ्या राज्यांची अवस्था अशी आहे की निवडणुकीमध्ये जी आश्वासनं दिलेली असतात तर रेव्हेन्यूचा 50% 55% निधी हा त्या ज्या घोषणा केलेल्या असतात ना, ह्याच्यासाठीचे लाडकी बहीण, ह्याचे पैसे, त्याचे पैसे, त्याच्यामध्ये 50-55% पैसे जातात. आणि त्यामुळं ज्या कामासाठी अदरवाईज पैसे उपलब्ध व्हायला पाहिजेत ते पैसेच मिळत नाहीत. त्यामुळे बेसिक इन्फ्राची जी कामं व्हायला पाहिजेत, आज अशी स्थिती आहे की म्हणजे हे जे कोणी अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई व्हायची वेळ आली तर ते सांगतील की आम्ही तर सांगितलं होतं, आम्हाला ते दुरुस्त करण्यासाठी फंडच मिळाले नाहीत. ही जी आपल्याकडची स्थिती आहे झालेली की सगळं निवडणुका आणि त्याच्या भोवती सगळं फिरत राहणं, तर त्याच्यामुळंही अनेक प्रश्न आणि गंभीर संकटं आपण ओढवून घेतलेली आहे. खूपच आहे. म्हणजे त्यात एकमेकांवर ढकलणं, म्हणजे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी मंत्र्यांवर, दोघांनी मिळून आणखीन कोणावर तरी हे ढकलणं हे चालू आहे. याच्या पलीकडे आपल्याला काही बघता येणार नाही का? पण म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने हवेचं प्रदूषण जर आपण बघितलं तर कुठली हवा आपल्याकडची चांगली आहे? 2.5 मायक्रॉनचा जो काही कण असतो, म्हणजे आपल्या केसाचा आकार 30 ते 40 मायक्रॉन आहे. 2.5चे जे घनकण आहेत ते अनेक कारणामुळं जेव्हा आपल्या नाकावाटे जातात आतमध्ये, ते मेंदूत जाऊ शकतात, फुफ्फुसात जाऊ शकतात आणि आपण किती आजार, एक खोकला सध्या 5,000 रुपयापर्यंत जातो. याचं मुख्य कारण प्रदूषण आहे. आपली मुलं काय पद्धतीने किंमत देत आहेत. दिल्ली ही अस्थम्याची राजधानी झालेली आहे, पण मुंबईची परिस्थिती फारशी काही वेगळी नाही आहे. ही किंमत आपण मोजतोय. मग आपण याविषयी कधी काय बोलणार? हा एक मुद्दा आहे, ते बोलल्याशिवाय होणार नाही. 1995 साली अनिल अग्रवालनी जे पुस्तक लिहिलं होतं
स्लो मर्डर व्हेहिकलर पोल्युशन इन इंडिया 95 साली म्हटलं होतं. आताची अवस्था काय आहे हे एकीकडं असताना मला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा वाटतो की प्रत्येक गोष्ट आपण शासनाकडनं करूया, पण बाकीच्या संस्था काय करतायत, शैक्षणिक संस्था आपल्या संशोधन नेमकं काय करतायत. बाकी आर्थिक परिस्थिती जर म्हणलं तर अगदी मराठवाड्याविषयी मी नेहमी म्हणतो की 200 कोटीच्या वर मालमत्ता असणारे मराठवाड्यामध्ये किमान 5,000 तरी लोक असतील, जास्तच असतील, कमी नाही. यांना कधीही सार्वजनिक गुणवत्तेकडे लक्ष द्यायला का वाटत नाही. पूर्वी शैक्षणिक संस्था काढत होते, इतर काही कार्यक्रम करत होते. आत्ता मी सुंदरबनमध्ये जाऊन आलो. सुंदरबन म्हणजे तो एक मुद्दा आपल्याला बोलायचाच होता की हवामान बदलाबद्दल आपण बोलतोय, पण हवामान बदलामुळे आर्थिक नुकसान जसं होतं ना तसं न मोजता येणारं नुकसान त्यापेक्षा कैक पटीने अधिक होतं. आणि त्याबद्दल निधी द्या असं भारत सरकारनं गेल्या वर्षी बाकूच्या परिषदेत सांगितलं. यंदा नोव्हेंबरमध्ये जी ब्राझीलमध्ये परिषद होणार आहे तिथं याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होणार आहे. आता बाकीचे देश म्हणतात तुम्ही तर 5,00,000 कोटी ट्रिलियनची $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आहे, तुम्हाला कशाला पाहिजे. आपण स्वतः का निधी तयार करू शकत नाही यासाठी. आपण कॉर्पोरेटना का सांगत नाही तुम्ही द्या म्हणून. तर आता आपण बघूया की समजा आमचं पूर ओसरला आहे, माती खरवडून गेली आहे, अशा जागा किती आहेत, किती शेत आहेत, किती लाख हेक्टर, 7 लाख हेक्टरवर सध्या हानी आहे. तर त्यातले किमान 20% याच्यावरची माती पूर्ण खरवडून गेलेली आहे. म्हणजे हे खूप दीर्घकाळाचं नुकसान आहे. ती भरपाई कशी देणार. वेगळं उदाहरण सांगतो. 2003 साली पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये 14 आत्महत्या झाल्या. तोपर्यंत आत्महत्या नव्हत्या. तेव्हापासून आजपर्यंत साधारणपणे 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणजे 12,000 विधवा आहेत. यातल्या किती जणांच्या नावावर त्यांच्या नवऱ्यांची शेती झालेली आहे हे बघायला पाहिजे. खूप कमी आहे. आता त्यामुळे त्यांना येणारं ब्लड प्रेशर, त्यामुळे त्यांचे होणारे विकार हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस आहेत आणि ते दीर्घकालीन आहेत. तुम्हाला कल्पना आहे का की मोहिनी भिसे वडिलाला शेती विकायला लागू नये म्हणून तिने आत्महत्या केली. 18 वर्षाची मुलगी, तिचे मैत्रीण शीतल तिने पण केली. अरबाज नावाचा मुलगा वडिलांना दप्तर आणि हॉस्टेलचं फीस देता येत नाही म्हणून आत्महत्या केली. ह्या जशा केसेस आहेत तसं 2003 साली लातूरमध्ये जेव्हा पाणी यायचं आणि गर्दी व्हायची, 2 वर्षाची मुलगी वैष्णवी ती छोटीशी काहीतरी बादली घेऊन पाणी आणायला गेली, टँकर उलटा आला आणि ती पाण्यात गेली टँकरखाली. हे लॉसेस असे मोजता येतील का नाही आपल्याला. यासाठी म्हणजे सरकारनं ह्या मोठ्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, पंतप्रधानांनी नुसतं बोललं जरी पैसा खर्च करायची गरज नाही, त्यांनी इच्छा जरी व्यक्त केली ना तरी कितीतरी लोक या बाबतीमध्ये सक्रिय होऊ शकतात. आपल्याकडचं सामाजिक वातावरण बदलायला खूप सगळ्यांनी योगदान देणं आवश्यक आहे. कारण हे नॉन इकॉनॉमिक लॉसेस एवढे वाढत आहेत. मी सुंदरबनमध्ये काय पाहिलं, पत्रकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते मिळून तिथल्या बायकांना काय त्रास आहेत तर खारं पाणी आतमध्ये शिरल्यामुळे, खारं पाणी प्यायला लागल्यामुळे रक्तदाब वाढला आहे, BP वाढल्यामुळे गर्भपाताचं प्रमाण वाढलं आहे. त्या खाऱ्या पाण्यामध्ये मासे मिळवायसाठी जास्त वेळ थांबल्यामुळे स्किन डिसीजेस होत आहेत म्हणून घटस्फोट वाढलेले आहेत. आणि पुरुषांचं स्थलांतर झालं आहे आणि पुरुष एकदा स्थलांतरित होऊन गेले, मुली शाळेला जाताना त्यांना पळवून त्यांची विक्री होते. या सगळ्यावर रेकॉर्ड करून, अभ्यास करून त्याच्यासाठी काहीतरी निधी उभा केला जातो आहे कलकत्त्यामध्ये. आपल्याकडं अशा अनेक समस्या आहेत. पूर्वी या पद्धतीचं काम आपल्याकडं व्हायचं. म्हणून हवामान बदलाचं रिपोर्टिंग करताना मला असं वाटतं की आपण सोल्युशन जर्नलिझमकडेही बघितलं पाहिजे. फ्लड कंट्रोल, आपल्याकडे एवढे मोठे फ्लड येतात. जगामध्ये किती देशांमध्ये जवळजवळ जगातल्या 4 ते 4,500 धरणांना पाडून टाकण्यात आलेलं आहे. नद्यांना मोकळं करा असं खूप ठिकाणी होतं आहे. मी तुम्हाला काही फोटो दाखवतो. हे धरण असताना धरण मोकळं झालं की तिथली जैवविविधता, तिथली मरीन लाईफ हे खूप बदलून जातं आहे. अमेरिका, युरोप
अगदी चीनमध्ये, याचा आपण आता 1950च्या दशकामध्ये आपण जो धरणाचा विचार करत होतो, धरण मंदिर म्हणत होतो, आता अशी किती धरणं आहेत जी गाळाने भरली आहेत आणि त्यामुळे पूर येतोय. म्हणजे धरण हे पुराला कारणीभूत होत आहेत का? त्यानंतरचा मुद्दा की पाणी का सैरावैरा जातं आपल्याकडे? कारण पाणी शोषून घ्यायला काय आहे? आपण नद्या नाल्या ओढ्यांवर आक्रमण केलेले आहेत. पार काश्मीरच्या सरोवरांपासनं अगदी कन्याकुमारीपर्यंत जिथं बांधकामासाठी जी जागा मिळेल ती घेतली. आता या परिस्थितीमध्ये आपलं प्रशासन तिथं दिसतं की ते सगळं तुडवून पाणी निघून जाणार आहे, पाणी त्याची वाट काढेल. म्हणून जगामध्ये सगळे शास्त्रज्ञ काय सांगतात की तुमच्या हिरव्या जागा, जे झाडं, आणि निळ्या जागा म्हणजे पाणथळ जागा, या वाढल्या तरच तुम्ही पूर नियंत्रण करू शकता. हा जो आत्ता जी स्थिती झालेली आहे मराठवाड्यामधली, ती अशीच पुढं होण्याची शक्यता किती वाटते? हा एक भाग. हे टाळण्यासाठी काय करता येईल किंवा ह्याबद्दल काय वाटतं तुला? म्हणजे ला निना किती दिवस चालणार आहे ह्याचा काय अजून अंदाज. एक तर काय, खूप लाँग टर्म याचे फोरकास्ट नसतात, पण ला निना कदाचित 1 वर्ष पुढे चालू शकतं. जसं आत्ता सांगितलं की पुढच्या आठवड्यात पुन्हा अतिवृष्टी होणार आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे. कारण पावसासाठी जे काही 14-16 घटक आहेत ना, त्यातले काही ऐन वेळेला बदलतात. म्हणजे मध्येच कुठतरी कमी दाबाचा पट्टा आला की ते सगळं वळून जातं. आपण बघतो ना, मान्सून येताना अंदमानहून निघाला आहे पण केरळला यायला वेळ लागतो आहे. तर त्यात अनेक फॅक्टर्स आहेत. पण तरीही मला असं वाटतं की अशी अतिवृष्टी होणार याला आपण तयारी ठेवली पाहिजे. मग ती कशी तयारी ठेवली पाहिजे? तर एक आपल्या शेजारचं चिमुकलं बांगलादेशचं उदाहरण आहे. बांगलादेशमध्ये ढाक्याला इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड डेव्हलपमेंट नावाची संस्था आहे, संयुक्त राष्ट्रसंघाची. मराठवाडा ही सध्या हवामान बदलाची केंद्रभूमी झाली, इपी सेंटर आहे. म्हणजे आम्ही तीव्र दुष्काळ, टेम्परेचर, वीजबळी आणि अतिवृष्टी, ढगफुटी सहन करतोय. इथं एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीचं संशोधन केंद्र आवश्यक आहे. ही खरं तर हे सगळ्यांनी याचा आग्रहपूर्वक मांडणी करायला पाहिजे. याचं कारण असं की आता अतिवृष्टी झालेली आहे, नेमकं काय करायचं? परत बांगलादेशचं उदाहरण देतो. तिथं खारं पाणी नद्यांमधनं शेतामध्ये घुसतं. तर खाऱ्या पाण्यात तगणारा तांदूळ त्यांनी शोधला आणि सगळ्यांना दिला. पाणी जास्त काळ जर शेतामध्ये राहिलं, त्यांनी तरंगती शेती केलेली जी आता याच्यामध्ये ॲडॉप्ट केली जाते आसाममध्ये. आम्हाला आता खरा प्रश्न आहे की 1 महिनाभर शेतात जाता येणार नाही. पण समजा ऑक्टोबर अखेर नोव्हेंबरमध्ये शेतात गेलं तर रबीला काय पेरायचं हे देशातल्या राज्यातल्या शेती संशोधकांनी येऊन सांगितलं पाहिजे. आम्ही पीक बदलायचं का? सोयाबीन घेत होतो, नंतर हरभरा घेत होतो, आता कोणतं पीक घ्यावं का? आम्हाला वेगळंच काही पीक म्हणजे ज्याला वृक्ष शेती म्हणते तशी करायची का? औषधाची शेती? काय नेमकं करायचं? त्यात सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडं माती नाही आहे, तिथं माती कशी वाढवायची यासाठी वैज्ञानिकांचं इनपुट खूप आवश्यक आहे. कारण इथून पुढं हे असे प्रसंग येणार आहेत. समजा पाऊसच पडला नाही तर कोरड्या मातीत 60 दिवस कोरड्या मातीत तगेल अशी ज्वारी शोधून काढली होती आपल्याकडे. त्याला केंद्र सरकारच्या विभागानं परवानगीच दिली नाही. पण आता कदाचित अशा व्हरायटीज, खरं तर जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग तो आहे. हे 2000 साली ना आपण कल्पना केली होती की 21वे शतक कसं असेल. तर तेव्हा असं सांगत होते, काही नाही, फार सोपं आहे. जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशननं आपल्याला काय करायचं आहे तर फोटोसिंथेसिसची इफिशियन्सी 1% आहे, ती 5%ने वाढू. झालं ना म्हणे, 5 पट उत्पादन वाढलं. कदाचित हे शक्य आहे, पण हे खाजगी लोकांना नको असेल. पब्लिक इन्स्टिट्यूशन्सचं हे काम आहे. त्यांनी जर हे शोधून काढलं की अति पाणी आलं तरी आमचं हे विज्ञानाचं काम नाही तर काय आहे? विज्ञानानं शेतीच्या आणि गरिबांच्या उपयोगाला आलं नाही तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. आणि तसं संशोधन होण्यासाठी राजकीय इच्छा तशी मागं लागली पाहिजे. त्याच्याने गेलेली माती पुन्हा आणण्यासाठी कुठल्या देशामध्ये कधी कुणी प्रयत्न केलेत आणि त्याला यश आले असं काही उदाहरण आहे का? की अशी तर परिस्थिती आणखीन अनेक भागांमध्ये यापूर्वी कुठं कुठं ओढवलेली असेल की जिथं तुमची चांगली माती वाहून गेली आहे. ती खूप दीर्घकालीन प्रक्रिया आहे. पण चीनमध्ये वाळूपासून माती तयार करतात. वाळू
पासून उत्तम पोषक माती चीनमध्ये तयार केली जाते. त्याचे अनेक यूट्यूबवर माहिती पण आहे. पण आपल्याला ते खूप दूरचं आहे, खर्चिक असेल. निदान तळ्यामध्ये जिथे जिथं माती वाहून गेली आहे ती तरी परत आणून टाकून द्या आमच्या शेतावर. माती खूप वाहून गेली आहे, कुठं कुठं गेली असेल, नद्यामध्ये गेली आहे का, त्यानंतर तळ्यामध्ये गेली आहे का, कुठं बंधाऱ्यामध्ये जाऊन बसली आहे, धरणामध्ये जाऊन बसली आहे, ती आणून टाकायला मदत करा. पण आणखीन माती तयार करण्यासाठी इतर जे काही हे प्रयोग असू शकतात, केवळ बायोमास किंवा मातीविना शेती तिथं काही करता येते का, अशा पद्धतीने वैज्ञानिकांनी सांगणं आवश्यक आहे. मध्यंतरी आपल्याकडे वाजपेयींच्या काळापासून एक नदीजोड प्रकल्पाबद्दल चांगली चर्चा सुरू होती. मध्यंतरी ती बंद पडली. आणि दुसरी अशी की मागे 2014ला फडणवीसांचं सरकार आलं तेव्हा मराठवाड्यासाठी एक वॉटर ग्रीडची संकल्पना आणली होती. बबनराव लोणीकर वगैरे खूप आग्रही होते त्यासाठी. ती थंड बस्त्यात आहे. तर ह्या दोन्ही कल्पना किती व्यवहारी वाटतात मराठवाड्यासाठी? खरं ना, आपल्याकडं पूर्वीपासूनची कोणती पाणी व्यवस्थापनाची पद्धत आहे ती आपण बघू. आणि ती का होती? आपल्याकडं उष्णतेचं हे प्रमाण खूप असल्यामुळं पाणी उडून जाण्याचं प्रमाण खूप आहे. त्यामुळं बारव विहिरी, आड, खजिना विहीर हे सगळे प्रकार त्यामुळं अस्तित्वात होते. याचं दुसरं उदाहरण बघू. 1980च्या दशकापर्यंत आपल्याकडं पाझर तलाव खूप मोठ्या प्रमाणात झाले. उद्देश काय होता? पाझर तलावामध्ये पाणी साचवावं आणि नंतर खालच्या विहिरींना त्यांनी पाझरून द्यावं. यामध्ये गाळ अडकून पडला. इरिगेशन डिपार्टमेंटला त्याचं मेंटेनन्स करायचं कधी सुचतच नाही. मग ते पाणी उडून जायला लागलं. त्याच्यामध्ये तुम्ही काही सुरुंग लावले, पाणी खाली जाईल. शाफ्ट घेतले, पाणी खाली जाईल. खऱ्या अर्थानं विकेंद्रित पाणी असणं हे आपल्याला अपेक्षित आहे. जे अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोपटराव पवारांनी केलं. CCT कंटिन्युअस कंटूर ट्रेंचर, हा ज्याला लोखंड लागत नाही, सिमेंट लागत नाही, पण पडलेल्या पावसापैकी 80% पाणी त्या भागामध्ये जिरतं. अणदूरलासुद्धा असे प्रयोग केलेले आहेत हॅलो मेडिकल फाउंडेशननी. हे खरे आवश्यक आहेत. पाणी व्यवस्थापनाचा विचार आपण स्वतंत्र सुटा करतो, तो अतिशय चुकीचा आहे. माती आणि पाणी दोन्हीचं एकत्र व्यवस्थापन करायला पाहिजे. ते जागीच करायला पाहिजे. तर तिथं पाणी तुम्हाला उपलब्ध होईल. मग ते विहिरींना पण येईल. नाहीतर 1,500 फुटापर्यंत लातूरला जायला लागतं. आणखीन बाकीच्या जिल्ह्यांमध्ये 600 फुटापर्यंत जायला लागतं. भूजल तुम्ही कसं वाढवणार आहात? त्यासाठी हे जे बाकीचे फॅन्सी प्रकार आहेत ना, ते दूर बघू. पण आधी आम्हाला आमच्या भागामध्ये एवढं पाणी यायलं ना, ते तिथं साठवू द्या. भूजल पातळी वाढू द्या. आणि त्यासाठी झाडं लावणं, गवत वाढवणं. आपला गवताळ प्रदेश आहे. गवत आपल्याकडे वाढणं आवश्यक आहे. मांजरसुंबा म्हणजे मांजरसुद्धा दिसणार नाही असं गवत. म्हणून आपल्याकडे दूध दुभतं खूप आहे. या पद्धतीने आपल्याला जुन्यातलं काय आणि नवीन काय असा विचार करायला पाहिजे. हे आत्ता जो पाऊस पडला आहे त्याच्यामुळे तुमच्या पाण्याची पातळी वाढेल? नक्कीच वाढेल. म्हणजे अगदी मातीवर अवलंबून आहे, पण तरीही भूजल पातळी आत्ता पूर्वीपेक्षा नक्कीच बरी असेल. पण साखर कारखाने आमच्याकडं प्रमाण किती याची कल्पना आहे. त्यामुळे परत उपसून नेतीलच. हां, म्हणजे पूर्वी आमचं धरण भरलं तर 4 वर्ष तरी पाणी पुरायचं. आता 1.5 वर्ष खूप झालं तोपर्यंत. आणि ही सगळीच सोलापूरची अवस्था तशीच आहे. सगळीकडची अवस्था अशी आहे. पण भूजलाची पातळी नक्की वाढेल. अशा पद्धतीचं जे चित्र आहे हे दिसायची ही काही शेवटची वेळ नक्कीच नसेल. ज्या पद्धतीचं हवामान बदलाच्या बद्दल आपण बोलतोय, तर समजा नजीकच्या भविष्यामध्ये कदाचित पुढच्या पावसाळ्यामध्ये अशी किंवा कदाचित त्याच्या एक्झॅक्टली विरोधी जी आपल्याला पाहायची सवय आहे, दुष्काळी आणि स्कार्सिटीची, टंचाईची परिस्थिती निर्माण झाली, तर आपण त्याला कशा पद्धतीनं सामोरं जायला पाहिजे? आपण काय बदल करायला पाहिजेत? इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यानं, गाव पातळीवर, सरकार म्हणून आपण काय करणं अपेक्षित आहे आता, असं काही तुम्ही सांगू शकाल? 2004 साली सुनामी आली होती ना, त्यावेळेला जगाला असं वाटलं की ही खूप गंभीर घटना आहे. आणि जगाने तेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचा विचार, तेव्हा आपल्याकडं आपत्ती व्यवस्था प्राधिकरण जे स्थापलेले आहेत राष्ट्रीय पातळीवर, राज्य पातळीवर, ते 2005 पासून सुरू झालेले आहेत. तेव्हा त्यांनी ठरवलं होतं आपत्तीची जोखीम कमी करणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. त्या पद्धतीने जगात अनेक देश गेले. आपणही म्हणतो आम्ही तसं करतोय म्हणून, ते प्रत्यक्षात किती होतं बघायला पाहिजे.
मी 2006 पासून 2018 पर्यंत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणावर अशासकीय सदस्य म्हणून काम केलेलं आहे. कोणीही त्याला महत्त्व देत नाही. त्या बैठकांनाही फारसा काही अर्थ असत नाही. पण तेव्हा अनेक वेळेला अशा सूचना दिल्या होत्या की म्हणजे विनंती केली होती, अर्ज केला होता म्हणा, की आपण डेमॉन्स्ट्रेशन प्रोजेक्ट करूया. म्हणजे एक दुष्काळी गाव घेऊ, तिथं काहीतरी काम करू आणि दुष्काळ किती कमी करता आला. एक पूर प्रवण गाव घेऊ आणि तिथं काम असं करून नंतर असं सांगू की इथं पूर आला पण ही हानी कमी झाली, आम्हाला आपत्ती आल्यानंतरही त्याची जोखीम कमी करता आली असं आम्हाला सांगता आलं पाहिजे. कोकणाचं उदाहरण घेऊ. कोकणच्या पूर्ण किनारपट्टीवर मँग्रोव्ह लावले तर पुराचा धोका कमी होईल, चक्रीवादळाचा धोका कमी होईल. पूर्ण किती अवघड काम आहे हे. काही गावांमध्ये करूयात ना. 2004च्या सुनामीमध्ये तामिळनाडूत अनेक मृत्यू झाले. 2 गावात एकही मृत्यू झाला नाही, एक पिच्छावरम आणि मुत्तुपेट. तिथं स्वामीनाथन फाउंडेशननी लोकांच्या मदतीने मँग्रोव्ह लावून घेतले होते. आता हे काय अवघड काम आहे का? त्यामुळं आपल्याला या भागामध्ये पूर समजा येतोय तर पुराची शक्यता लक्षात घेऊन अलर्ट यंत्रणा, आणि अलर्ट यंत्रणा म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत ती गेली पाहिजे. मग तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, तुम्ही काय करताय, दारं आधी फेब्रुवारीपासून तुम्ही दारं बघितली पाहिजेत ना. आणि हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काम म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघितलं पाहिजे, नाही तर एवढी हानी होते. असे अनेक टप्पे आपल्याला सांगता येतील. म्हणजे एकीकडे पुरासाठी सांगता येतील, एकीकडे दुष्काळासाठी सांगता येतील. वीज पडल्यानंतर तुम्ही झाडाखाली थांबू नका. वीज बळी आपल्याकडे सगळ्यात जास्त जातात कारण प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक, आणि मोबाईल आहेत आता, हां, त्यानंतर रेडिओ आहेत. आपण एवढं ओरडून सांगावं ना फक्त की पाऊस पडतोय, पडणार आहे, तुम्ही झाडाखाली थांबू नका. किती मृत्यू वाचू शकतील. तर प्रत्येक डिझास्टरचं हे करून जिल्हा पातळीची आणि स्थानिक पातळीची यंत्रणा स्ट्रॉंग करता आली पाहिजे. तिथं इंटेलेक्च्युअल इनपुट दिलं पाहिजे कारण शेवटी प्रत्यक्ष जोखीम ते हे करत असतात. आता लातूरला भूकंप झाला तर औशाच्या तहसीलदाराला कुदळ आणि फावड्या नव्हत्या तेव्हा मिळाले. हे शेवटच्या स्थानिक आपण स्वराज्य म्हणतो पण त्याला तिथं सशक्त करण्यासाठी ट्रायल घेतल्या पाहिजेत. असं आहे की म्हणजे पर्यावरणवाल्यांनी कितीही हकारे दिले आणि कितीही धोक्याच्या सूचना दिल्या तरी त्या कोणी ऐकल्या नाहीत आणि त्याचे परिणाम आज आपण बघतोय. या पुढच्या काळामध्ये लोक काही शहाणी होणार नाहीत आणि हे जे सुरू आहे हानी निसर्गाची ती याच पद्धतीनं सुरू राहणार आहे. तर हे गृहीत धरून पर्यावरणामध्ये काम करणाऱ्या लोकांना या पुढच्या काळामध्ये काय धोके दिसत आहेत? अनेक अंगाने धोके आहेत. एकतर हवेचं प्रदूषण आपल्याकडचं जे आहे, वायू प्रदूषण, ते इतकं भयानक वाढत जातं आहे. कॅन्सरचं प्रमाण किती वाढलं आहे. म्हणजे कीटकनाशक आपल्याकडे जगात बंदी घातलेले 70 कीटकनाशक आपल्याकडे मिळत आहेत. म्हणजे किती अंगांनी हे सांगतो. त्यामुळं लातूरमध्ये दररोज 150 ते 200 केमोथेरपी होतात. कोल्हापूरमध्ये शिराळची 30 गते, जी पंजाबची कॅन्सर ट्रेन आहे त्या पद्धतीने. त्यामुळे आपण एकीकडे हे आरोग्यामध्ये किंमत चुकवतोय, दुसरीकडे ह्या ज्या आपत्ती येत आहेत त्या सगळ्या वाढत जात आहेत आणि त्यामुळे आपली हानी किती होतं ह्याचा विचार काही करायचा की नाही. आपल्या देशाचं आपण प्रगतीचं सगळं बघू. आपल्या देशात 33 कोटी हेक्टर जमीन आहे. 1950 साली 65 लाख हेक्टर ही पूरग्रस्त जमीन होती. 33 कोटीपैकी 33 कोटी 65 लाख. 1990 साली ती 90 लाख झाली. आज मी त्याला 4 कोटी हेक्टर जमीन ही पूरग्रस्त आहे. म्हणजे पुराचं प्रमाण वाढलं आहे, पूर दिवस वाढलेले आहेत आणि पुराची वारंवारिता वाढली आहे. तर यापुढच्या काळामध्ये पूर येत राहणार, नक्कीच येत राहणार. तर याला रोखण्यासाठी आपण कधीतरी त्याचं हे का आले, याला कोणते कोणते घटक जबाबदार आहेत, प्रशासन म्हणून काहीतरी करणं आवश्यक आहे आणि तसे प्रश्न आपण विचारणं आवश्यक आहे. हे जर विचारले नाहीत तर हे याच्यापेक्षा अनेक पटीने वाढणार. जे उत्तराखंड आणखीन हिमाचलमध्ये होतं. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की नकाशावर उत्तराखंड हिमाचल राहतील की नाही शंका आहे. तो खडक कोणत्या प्रकारचा आहे आपण बघतोय. हिमालयामधला अतिशय ठिसूळ खडक आहे. तिथं 60 बोगदे, 90 धरणं. मग
2 धरणं वाहून जातात, तेव्हा तुम्ही पूर्वी केलेला जो तुमचा विकासाचा अहवाल आहे ना, जे प्रॉफिट तुम्ही बुक केले होते त्याचं काय झालं असं कोण विचारायचं? जोशीमठ 9 इंचानं खचला आहे, 9 सेंटीमीटरनं खचला आहे. कर्णप्रयाग सगळे तिकडचे हे खचत आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने एक नकाशा तयार केला आहे. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये आपत्ती कुठं येतात, जिथं हे सगळे झालेले आहेत ना, तिथं एकेका वर्षामध्ये हजार लँडस्लाईड झालेले आहेत. उत्तराखंडमधनं 10 लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे. म्हणजे रेणी जे गाव आहे चिपको आंदोलनाचं उगमस्थान, तिथं 2 म्हाताऱ्या राहत आहेत फक्त. आता सगळेजण तरुण निघून गेले. ही आपली वाटचाल आहे. काय आहे की हे जे काही बुद्धिवंत आहेत त्यांना बुद्धिवंत म्हणून असं बाजूला ठेवून टाकलं आणि आपल्याला पाहिजे तसं केलं तर एक आंबील नाला पुण्यातला तुम्हाला 24-25 कोटीला खड्ड्यात घालतो, पण कोणालाच काही त्याचा फरक पडत नाही. अकाउंटेबिलिटी आपल्याकडे नेमकी काय आहे? कोण कोणाला विचारतं? हरित क्रांती नेमकं काय होतं? एक सरकारी योजना, तिने क्रांतीचं रूप का घेतलं? कारण पंजाबमधल्या गावांमध्ये त्यांनी प्लॉट्स लावले. तिथं काही अडचण आली तर सायंटिस्ट नॉर्मन बोरलॉगपासून स्वामीनाथनपर्यंत तिथं जायचे, शेतकऱ्याला सांगायचे असं कर तू, किती अंतरावर पेरलेस, मग ते कुठं पेरलं दाखव, त्याची मुळं कुठपर्यंत गेली आहेत, खत कुठं घातलं, आणि विस्तारक ते यायला लागले. त्यामुळे पहिल्यांदा 100 प्रोजेक्ट, 100 प्लॉट्स, 1000 प्लॉट्स, 10,000 प्लॉट असं करत वाढत गेलं. म्हणजे हे होऊ शकतं. शेती महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि प्राध्यापक शेतावर का जाऊ शकत नाहीत? त्यांना पाठवलं पाहिजे ना. बघा तुम्ही हे जाऊन करा. आत्ता शेतीची पाहणी करण्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग फार आवश्यक आहे. पानशेत धरण फुटल्यानंतर बहुतेक सगो बर्वे तेव्हा कमिशनर होते, त्यांनी ITI पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या मुलांना सांगितलं बांधकामाला जा, आणि तुम्ही जर बांधकामावर गेलात तर तुम्हाला नोकरीमध्ये प्राथमिकता देऊ. त्यांचं इंजिनिअरिंग पण चांगलं झालं आणि पुनर्वसन पण चांगलं झालं. त्यांनी शाळा कॉलेज त्यांच्याकडनं बांधून घेतल्या. हा खरा लोकसहभाग आहे. आपल्याकडं अवघड आहे का? पेरणीसाठी या भूकंपानंतर काय झालं होतं, 30 सप्टेंबरला भूकंप झाला आणि 1 डिसेंबरला असाच पाऊस झाला होता. तुफान नव्हता पण खूप चांगला पाऊस होता. म्हणजे 2-3 इंच पाऊस पडला होता, सगळीकडेच पडला होता. पेरणी करायला शेती खातं आलं, स्वयंसेवी संस्था आल्या महाराष्ट्रातनं, आणि त्यामुळे रब्बीची पेरणी होऊ शकली होती. आतासुद्धा राज्यातल्या शेती महाविद्यालय आणि विद्यापीठात आणि प्राध्यापक यांना मिळून येऊन शेतकऱ्यांशी बोलून तुम्ही त्या त्या भागामध्ये पिकं घ्यायला लावा. आधी आमची रब्बी वाचवा तुर्तास. सर, पर्यावरणाबद्दल तुमच्या मनात जी कळकळ आहे ना, ती तुमच्या प्रत्येक शब्दातून दिसतीये. ही कळकळ प्रत्येकाच्या मनात निर्माण होणं गरजेचं आहे, तर हे चित्र बदलायला फार वेळ लागणार नाही. पण माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी आहे हव्यासाची, खोट्या विकासाची. प्रगतीच्या वेगात पुढे जात असताना तो निसर्गाला ओरबाडतोय आणि निसर्गाच्या हाका त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. पण तुमच्यासारखे काही हात आहेत जे पुढे येऊन सावध ऐका, पुढल्या हाका असं सांगत ही पट्टी काढायचा प्रयत्न करतायत. तुमच्या या प्रयत्नांना, तुमच्या हातांना अधिक बळ मिळो. आणि मराठवाड्याबद्दल बोलायचं झालं तर मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, हा एक मदतीचा आश्वासक हात मराठवाड्यापर्यंत पोहोचायची गरज आहे. मराठवाडा पुन्हा नव्यानं उभारी घेईल, शेतं पुन्हा तरारून येतील, याबद्दल शंका नाही. आज कट्ट्यावर आलात आणि आमच्या सगळ्यांचेच डोळे उघडलेत, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि यासोबतच शारंगधर सुखसारक वटी प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार आणि केसरी या विशेष कार्यक्रमात आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा.